हे काय? तुम्ही विजापूरला जायला निघालात असं समजलं? होय, इब्राहिम आदिलशाह पैगंबरवासी झालेत. तिथे गादीवर कोण बसणार याचा मोठा बखेडा सुरू आहे. आम्हाला तिथे हजर असायलाच हवं. जल्दबाजी ना करे शहाजीराजे. आम्ही म्हणतोय ना, सरलष्करपद हा त्या वाटेवरचा एक दगड आहे. आम्ही आपलं स्वप्न विसरलेलो नाही आहोत. आम्हाला आणखी एक वरचं पद दिसतंय, निजामशाहीत. मलिक अंबर साहेब राहिले नाहीत. खरं तर तुमची गरज तिथं जास्त भासत असेल, नाही? असं काय म्हणताय तुम्ही? नाही नाही, तुमची ती बाजू सुद्धा पटण्यासारखीच असेल. निजामशहाची 2 माणसांवर मदार होती. एक राहिले नाहीत, दुसरे आम्ही आहोत. आणि ज्यांनी आम्हाला उभं केलं त्यांचं ऋण विसरता कामा नये. बरोबर ना? तिथे फत्तेखानापेक्षा तुम्ही उजवे आहातच. वजीर आजमच व्हाल म्हणजे आणखी वरची पायरी, नाही का? हे बघा, तुम्ही उपरोधिक आणि चढ्यास्वरात ऐकवताय, पण हे समजून घ्या, वरच्या पायऱ्या मिळाल्यानं आपण आपल्या मुलखात सुबत्ता निर्माण करू शकतो. आपला मुलूक आपलाच असायला हवा असं वाटत असेल तर आधी सुबत्ता असायला नको का? नाही, आधी आपला मुलूक ही भावना हवी. आपण आपल्यासाठी कसतोय, आपल्या मुलखासाठी झिजतोय ही भावना हवी. मग थाळ्यात पुरणपोळी नसली तरी चालेल, मीठ भाकर सुद्धा गोड वाटेल, कारण ती आपल्या मुलखातली असेल. आम्ही देखील हेच स्वप्न पाहिलंय, पण आधी सुबत्ता निर्माण करू. तोवर दुसऱ्या राज्याची चाकरी करू. सुबत्ता करणार म्हणजे काय करणार? तर सारा गोळा करणार, त्यातला काही भाग पातशाहाला देणार आणि उरलेल्या भागातून सोयी करणार, असंच ना? पण आम्ही म्हणतो सारा गोळा करा आणि सगळ्याच्या सगळा सोयी करण्यासाठी वापरा. पातशाहाला देण्याची काय गरज? आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य, तेच निर्माण करू ना. चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? आपला मुलूक, आपलं राज्य हे ऐकायला चांगलं वाटतं, पण ते तेवढं सहज सोपं नाही. ते सोपं नाही हे आम्हालाही ठाऊक आहे, पण स्वारींच्या पराक्रमावर आमचा भरोसा आहे. त्यांचाच नाही. ते स्वतःला कमी समजत आहेत. आता तुम्ही मुल्ला बाबा लारीचा मुलूक जिंकायला गेला होतात, तो जिंकलाच सुद्धा, बरोबर ना? होय, जुन्नर, शिवनेरी सगळं जिंकलं. आणि आदिलशहानं तुम्हाला सरलष्कर म्हणून घेताना काय म्हटलं? तुम्ही मुल्ला बाबाचा मुलूक जिंकलाय, तो तुमच्याकडेच राहू दे, बरोबर? हो, असंच म्हटलं. जो मुलूक तुम्ही जिंकला होता तोच तुम्हाला देणारा आदिलशहा कोण? तो कसा देऊ शकतो? तुम्हाला यात सन्मान वाटला, पण याच राजकारणानं त्यानं लढाई न करता, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्याच्या हातून गेलेला मुलूक परत त्याच्या राज्यात आणला, कारण तुम्ही त्याचे चाकर झालात. या उलट हा तुमचा जिंकलेला मुलूक हे तुमचं राज्य, आपलं राज्य असं म्हणता आलं असतं. आणि या आपल्या राज्याचा, स्वराज्याचा आनंद सुद्धा असता आणि समाधान सुद्धा असतं. स्वराज्य असावं, आम्हीच त्याचे राजे असावं, हे स्वप्न आम्ही लहानपणापासून बघितलं.
अगदी आमच्या आबासाहेबांनाही सांगितलं. पण आम्हाला वाटत होतं आधी सुबत्ता निर्माण करावी आणि मग आपलं राज्य. नाही, आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता. आपल्याला का जखडबंद करून समशेरी लावल्यात? तख्तावर कोण बसणार ह्यावरून वाद चालू आहेत. वाद कशाला? जो मोठा शेजादा आहे त्यालाच बसवणार ना. आता आपल्याकडे आपले संभाजी दादासाहेब होते, त्यांना वगळून तुम्हाला किंवा आम्हाला मसनदीवर बसवलं होतं का? नाही ना. पण इथं तिसऱ्या बेगमचा मुलगा मोहम्मद ह्याला तख्तावर बसायचंय. हे काय, तुम्ही विजापूरला जायला निघालात असं समजलं? होय, एवढं सगळं बोलणं झाल्यावर त्याचा काहीच फरक असू नये. सगळं बोलणं म्हणजे काल आपण स्वराज्य आधी की सुबत्ता आधी याविषयी बोललो तेच ना? हो, पण मग त्याचं पुढं काहीच नाही. ते फक्त बोलण्यापुरतंच होतं. तुम्ही सगळे परिणाम विसरून पुन्हा चाकरीत जायला आनंदाने सज्ज होताय. कमाल आहे. कमाल आमची नाही तुमचीच आहे. काल बोलणं झालं म्हटल्यावर आज लगेच वाड्यावर निशाण फडकावून आम्ही स्वराज्य निर्माण केलं, आम्ही स्वराज्य निर्माण केलं अशी दवंडी पिटायची. काय म्हणणं तरी काय आहे? त्याबाबत असं हेटाळणीच्या स्वरात बोलायचं असेल तर आधी समजून घेण्याचा बहाणा तरी कशाला करायचा? तेव्हाच सांगितलं असतं की आम्ही हे बोलतोय पण सगळं विसरून जा, तर बरं झालं असतं. मग काय तुम्ही विसरून जाणार होतात? नाही, पण आजच्या दिवशी आम्ही वेगळी काही अपेक्षाही केली नसती आणि वेगळा काही अपेक्षा भंगही झाला नसता. खूप झालं. एक ध्यानात ठेवा, तुम्ही बाळराजांशी बोलत नाही आहात आणि आपण खेळण्यातील राज्याविषयी बोलत नाही आहोत. वास्तवात आणायच्या स्वप्नाबद्दल बोलतो आहोत आपण. बाळराजांशी बोलत नाही आहात म्हणजे? म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकवल्यावर आम्हाला कळेल असा समज ठेवून बोलू नका. इब्राहिम आदिलशाह पैगंबरवासी झालेत. तिथे गादीवर कोण बसणार याचा मोठा बखेडा सुरू आहे. आम्हाला तिथे हजर असायलाच हवं. का असायला हवं? त्याचा आपल्या स्वराज्याशी काय संबंध? अहो, कारण जो गादीवर बसेल त्यानुसार धोरण आखायला हवं. हे लक्षात घ्या ना. स्वराज्य हा काही पोरखेळ नव्हे. काल ठरवलं आहे तर आज स्वराज्याचा खेळ खेळूया. राज्य करायचे म्हणजे आपलं आपलं आपण एवढंच बघून चालत नाही. आजूबाजूला सुद्धा पाहावं लागतं. वारा कसा वाहतोय हे पाहून ठरवावं लागतं. आणि आता वारा कसा वाहतोय हे चार भिंतीत राहून ठरवलं तर दिशा कळणार नाही आणि दशा दशा होईल. झुंज म्हणजे रक्ताचे पाट वाहून केलेली राजनीती आणि राजनीती म्हणजे रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेली झुंज. दोन्हीचा मेळ साधावाच लागेल. जल्दबाजी ना करे शहाजीराजे.
मगर हमारा कसूर क्या है? हमने तो बगावत नहीं की। म्हणजे करायचा विचार आहे तर आम्ही सरलष्कर आहोत बाजी. बाजी. अहो पुढं बाजीराजे घोरपडे म्हणा आणि जरा हळू बोला, नाहीतर नराड्यात पाता घुसेल. हा? हमारी कोई गलती नहीं है आणि विश्वास ठेवा, हम लोगों को कुछ नहीं होगा. असं कसं? मग ते मिर्झा मोहम्मद आमीन आणि दौलत खान ते किती सरदार आणि वजीरांना घेऊन गेलेत ते? दियानत उल मुल्क शाहनवाज खान और उनके कई सरदारों को लेके गए हैं. ये बात सच है, मगर वो हुक्म था. किसका? हमारा. मोहम्मद आदिल शाह इस तख्त का वारिस. हम इस तख्त को छीनने के लिए उतारू हो गए हैं, ऐसा किसी ने कहा जो हमारे सुनने में आया. क्या ये सच है? रणदुल्ला खां, क्या ये सच है? क्या ये सच है शाहजी राजे? ऐसी नापाक तकरीर हमने तो नहीं सुनी. और आप क्या कहते हैं बाजी? आप ही का हक है, और कौन हो सकता है? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ये शाहजी राजे, ये बाजी, इनके ऊपर हमें नाज है. इसे कहते हैं नेकी, इसे कहते हैं वफादारी. इन्होंने अपनी बात खुले दिल से बोल दी. पर पीठ पीछे लोग यही कहेंगे ना कि बड़े शहजादों को छोड़कर इस तख्त ने तीसरे शहजादे को कैसे अपनाया. अच्छा नहीं दिखता. सुभान अल्लाह. रणदुल्ला खां, सही फरमाया आपने. हमारे तीनों भाइयों को पूरे इत्माम के साथ पेश किया जाए. आज दरबार खास अपनी आंखों से देखेगा कि इस तख्त पर बैठने के लिए हमारे सिवा और कोई लायक ही नहीं है. आइए शहजादा दरवेश भाईजान. शहजादा दरवेश, अब बेखौफ होकर बताइए, दरबार खास जानना चाहता है कि क्या आपको तख्त पर बैठने की ख्वाहिश है? रहम भाईजान, माफ कर दो भाईजान. बताइए. मुझे नहीं तख्त पर बैठना है भाईजान. नहीं है
सुना सबने? नहीं है, लेकिन दुनिया नहीं मानेगी। उन्हें यकीन दिलाना होगा। रणदुल्ला खां कहते हैं कि अच्छा नहीं दिखेगा, तो ना दिखाई देने में अगर आंखों का होना यही एक रुकावट है, तो ये आंखें ही निकाल देते हैं। नहीं नहीं, आंखें निकाल दो इसकी। नहीं नहीं भाईजान, नहीं, मुझे नहीं चाहिए तख्त भाईजान। भाईजान नहीं नहीं भाईजान, नहीं, मुझे नहीं चाहिए तख्त भाईजान। भाईजान अब किसी ने चाहा तो भी दरवेश भाईजान तख्त नशीन नहीं हो सकते। मसला खत्म। अब मुद्दा रहता है बाकी दो भाइयों का। नहीं 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 नहीं, आपकी आंखें तो नहीं निकालेंगे हम। लेकिन आपकी नापाक उंगलियां हमारे तख्त की तरफ उठने से पहले आपकी उंगलियां हमें चाहिए। उंगलियां तोड़ दो इनकी, ले जाओ। हमारी सरहदें फैलाने में अब किसी की दखलंदाजी नहीं होगी, इंशाअल्लाह। वजीर आजम फतेह खान साहब, अदब। लखोजी राजे, अदब। आप कहीं के बादशाह नहीं, और फिर भी हम आपको अदब से लखोजी राजे कह के पुकारते हैं। वजीर आजम, आपकी अजमत कायम रहे। ये तो आप ही का खिदमतगार था, फिर भी आपने इसे सजा दी। इसे शराब लाने के लिए कहा था, मगर इसने देर से आने की खता की। वजीर आजम फतेह खान माफी की खैरत बांटते नहीं। बरोबर केलं वजीर आजम तुम्ही। सापाचा फणा उभा राहिला रे राहिला की त्याला ठेचलंच पाहिजे। अहो लखोजी राज, तुम्ही कुठे निघाला? वजीर आजमची इजाजत न घेता? आम्ही कुठेही नाही जात आहोत। या पडलेल्या माणसाची व्यवस्था बाहेर लावायची म्हणून सांगायला निघालो होतो। कशा पायी? आम्ही आहेत नव इथं। वजीर आजमला हे असलं केलेलं अजिबात आवडत नाही।
बरोबर बोलतोय ना वजीर आजम. या मुर्द्याला समधीकडे मिरवतो. समध्यासनी सबूत राहिला पाहिजे की वजीर आजम साहेबांचा शब्द किती मोलाचा आहे. तो मनात असा कोरला गेला पाहिजे. हम खुश हुए खंडागळे, हम खुश हुए. पूना पाटस का वतन आपको देने के बारे में हम जरूर सोचेंगे. मगर वो तो सदियों से भोसले घराने की निजाम शाही का है और निजाम शाही का ही रहेगा. उसकी जागीरी सिर्फ भोसले घराने के पास थी, मगर अब तो शाहजी भी निजाम शाही में नहीं है. जागीरदार बदलना पड़ेगा. खंडागळे, आप जाइए. जी. पूना पाटस जाइए और अपना इलाका दिखाइए. आपकी रहमदिली हुजूर. शुक्रिया हुजूर, शुक्रिया. हम अभी निकलते हैं, लेकिन एक छोटी सी दरख्वास्त है. हमारी हिफाजत के लिए तुम्ही एखादा माणूस पाठवला तर लय मेहरबानी होईल हो. लखोजी राजे आपकी हिफाजत करेंगे. लखोजी राजे, आप इनके साथ जाइए.